या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी रवींद्रजींना विनंती करतो, रवी भेगडेंना, की त्यांनी रवींद्र चव्हाण यांचं स्वागत करावं। पुष्पगुच्छ। भारतीय जनता पार्टीचा मावळ तालुक्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। आणि या आज पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय गणेश तात्या भेगडे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो। अधिप्रवेश घेऊ। मंडल अध्यक्षांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची प्रतिमा देऊन आदरणीय रवी भाऊंचं या ठिकाणी स्वागत होईल। आपले सर्व मंडलाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष प्रदीपजी कंद यांच्या वतीने हे स्वागत आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं केलं जाणार आहे। जोरदार टाळ्याने आपण रवी भाऊंचं स्वागत करूया। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं रवींद्र चव्हाणजी यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। यानंतर आपला मुख्य पक्षप्रवेश सोहळा, ज्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलायत, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि सुरुवातीला रामदास आप्पा काकडे उद्योजक, माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद काँग्रेसचे आहेत आदरणीय रमेश आप्पा काकडे, रामदास आप्पा काकडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। आणि आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा। पुढून या साईडनी या। रामदास आप्पा काकडे हे उद्योजक आहेत। तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले। आजपर्यंत काँग्रेसमध्ये सक्रिय होते, आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। यानंतर बाबूराव आप्पा वायकर, सभापती कृषी पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदचे सभापती होते। राष्ट्रवादी मध्ये ते कार्यरत होते। मी बाबूराव आप्पा वायकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रवेश करावा। यानंतर सुभाषजी जाधव, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ, राष्ट्रवादीमध्ये ते आजपर्यंत कार्यरत होते आणि आता रवी भाऊंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। किशोर भाऊ भेगडे हे माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद, आजपर्यंत किशोर भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते, आता ते रवी भाऊंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। सचिन भाऊ घोटकुळे, माजी जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सचिन भाऊ घोटकुळे यांना विनंती की त्यांनी पक्ष प्रवेशासाठी पुढे यायचंय। यानंतर आतिशराव परदेशी, माजी सभापती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे, आजपर्यंत आतिशराव परदेशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते, आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। संग्रामजी काकडे, माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद, आजपर्यंत संग्रामजी काकडे राष्ट्रवादी पक्षात कार्यरत होते, आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। शिवाजीराव अस्वले, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ यांचं देखील मी स्वागत करतो। आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की शिवाजीराव अस्वले यांचं स्वागत करावं। संतोष शेठ मुरे, माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, संतोष शेठ मुरे आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षात कार्यरत होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश करणार आहेत। प्रवीणजी काळोखे, नगरसेवक देहू नगर पंचायत राष्ट्रवादी काँग्रेस यांचं देखील स्वागत। टाळ्या जोरात वाजवा। तुषार भाऊ भेगडे, माजी नगराध्यक्ष तळेगाव, आजपर्यंत ते तुषार भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। अरुण माने, माजी नगरसेवक तळेगाव दाभाडे नगर परिषद, आजपर्यंत राष्ट्रवादीत होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। अरुण चव्हाण यांचं देखील भारतीय जनता पार्टी स्वागत। तनुजाताई जगनाडे, माजी नगरसेविका तळेगाव दाभाडे
नगर परिषद या सर्वांचं मी मनापासून बॉबी डिका ताई यांनाही विनंती आहे की त्यांनीही व्यासपीठावर यावं. त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. यानंतर या प्रवेशासंदर्भात आदरणीय गणेश दादांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाण, राज्याचे